हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलत आहे. धन्यवाद फोन उचलला. तुमचं टायमिंग नाहीये आता हे. हा हा, तरीही मी बोला ना ताई. हो ना. मला अनुभव शेअर करायचा होता ताई. हा, कुठून बोलतो सांगायचंय? नाही, नाही मी सांगणार नाही आता नंतरच्या अनुभव सांगेन. आत्ताचा अनुभव नाही सांगणार आहे. बरं बरं, सांगा. आता कुठनं सुरू करायला हा, कळेना. म्हणजे किती वर्षापासून आज तुम्ही? मी सेवेत बरेच वर्ष झाले आहे, पण तसं रेग्युलर म्हटलं तर म्हणजे नाही का, म्हणजे त्याला मला माहितीच नव्हतं स्वामींची सेवा कशी करावी, काय करावं. अच्छा, हा हा हा. तर ते 4-5 वर्ष झाली मला म्हणजे व्यवस्थित असं म्हणजे कसं करायचं ते कळालं ना नंतर. हो 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 हो. सुरुवातीपासून मी शंकराची सेवा करत होते. अच्छा, हा. मग त्यानंतर मग ती मुलगीला आमच्या 12वीला थोडी कमी मार्क पडल्यानंतर मग कमी म्हणजे हा टक्केवारी कमी होती. तर तिला पाहिजे तशी नव्हती पडली. मग त्यावेळेला एक आमच्या समोरच्या बिल्डिंग मधल्या बाईने येऊन सांगितलं की तू स्वामींचं कर म्हणून. हा हा हा. अच्छा, तेव्हापासून तिला त्यांनी मी सांगितलं? हो, असंच अचानक येऊन सांगितलं त्याने. हा हा हा. मग मुलगी पण माझी स्वामी सेवेला लागली मग आणि मी पण मग आपली रोज एक माळ करायची अशी. अरे वा, हा. अशी सेवा चालू होती माझी अशी. मग नंतर मग 4-5 वर्ष झाली असं रेग्युलर नाही का 11 माळे करणं, 3 अध्याय करणं हे असं म्हणजे चालू झालं. हो हो हो. म्हणजे पारायण करणं हे चालू झालं. हा हा. आणि तुम्हाला सांगायचा अनुभव म्हणजे मुलाचा पण मी प्रश्न विचारला होता. पण तो काय कोणाला? अजून मला प्रदीप दादांना पण विचारला होता, संजय दादांना पण विचारला होता. त्यांचं सगळ्यांचं एकच आलंय सोडा. हा. पण अजून काही त्याचं झालं म्हणजे त्याला पाहिजे तसं नाही झालेलं. होईल अच्छा. स्वामींच्या कृपेने. होईल, होणार पण होणार ताई. 100% होणार. आणि पण एक अनुभव असा आला मला आता की माझे स्वामींचे घर ह्यात गेले होते मी त्यांच्या घरी, स्वामींच्या घरी. काय काय? स्वामींचे घर पुण्यात आहे ना ते, हा लक्ष्मी हा रोडला. हा हां. हा. मग तिथे गेले होते. मग तिथं प्रश्न मांडला होता, की हम्म. म्हणजे असं मी मुलाचंच विचारायला पण मुलाचं आणि असं विचारायला गेलते. तर हं. मुलाचं तर होणारच आहे म्हटले तुम्ही. काय काळजी करू नका. पण म्हटलं माझं घर आहे, पण माझं छोटं घर आहे, पण मला जरा मोठं पाहिजे असं. हा 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 हा. असं प्रश्न विचारला. ते काय म्हणते होईल, सगळं होईल. स्वामीने तर तुला सांगितलंय ना, की तुझ्या संग संवाद झालाय स्वामींचा. म्हणजे स्वप्नात स्वामीने येऊन मला सांगितलं होतं ना असं असं म्हणून. हा 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 की हा हा. तुझ्या मुलाचं पण होणार आहे आणि तुझं पण होणार आहे वगैरे असं. हा 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 हा. मग मी मग आले. मग घरी आले आणि मग 1-2 महिने मग 1.5 ते 2 महिने झाले असतील. हा. आणि तुम्हाला पटणार नाही आम्ही स्वप्नात सुद्धा नव्हतं आमच्या, की शक्यच नव्हतं आम्हाला हे असं एवढं म्हणजे मिळणं. अच्छा. आणि 2 गुंठ जागा आम्ही खरेदी केली ताई. बापरे. हो. हा आमची म्हणजे तशी हेच नाहीये. तरी सुद्धा आम्ही 2 गुंठ जागा खरेदी केली. हा. कुणाचं कर्ज घेतलं नाही, कुणाचं काय नाही. आमच्याकडे थोडे पैसे होते. ते पैसे आम्ही ते दिले. असं जोडून जोडून सगळं. हो, हो, हो. अय्या. आणि 2 गुंठ जागा ताई खरेदी केली. ही स्वामींची लीला. हा. अगाध लीला आहे स्वामींची. खरंय आणि खरंय. हो. आणि मुलाला माझ्या म्हणजे त्याला जॉब लागलेला होता. ते एक सांगायचं होतं मला. हा. सांगू ना ताई? सांगा सांगा ना. हां. आणि मुलाला म्हणजे जॉब लागलेला होता. त्याच्या ह्याच्यातनं झालं होतं, कॉलेजमधनं झालं होतं. पण त्याला काय परीक्षा देऊन असं म्हणजे सरकारीमध्ये त्याला त्यात म्हणणं होतं त्याचं. अच्छा, त्याची आणि जिथे इच्छा होती तिथे नाही झालं असं. हां. त्याला ते करायचं होतं. पण त्याला परीक्षा देऊन असं नाही का. हा. मग ते आम्ही त्याला म्हटलं होतं, की बाबा ते करत हे कर. कारण आपल्या ओपनला आपल्याला म्हणजे जागा कमी असतात किंवा असं म्हणजे बऱ्याच असतात ना हो हो. अडचणी. मग तरी त्याने काय ऐकलं नाही. नाही म्हटलं ठीक आहे म्हटलं. आम्ही मग म्हटलं जाऊन दे ठीक आहे. तुझी इच्छा जसं असेल तसं असेल. मग त्यानं जॉब सोडला. हा. तो जॉब सोडला आणि त्यानं मग चालू केल्या परीक्षा. तुम्हाला म्हटलं नाही का मी प्रदीप बाबांना पुन्हा हं. त्यांच्या दादांना पण फोन करून प्रश्न विचारला होता, तर ते होईल म्हणून सांगितलं होतं त्याने. अच्छा. हा. मग त्याला पाहिजे तसं नाही झालं, पण देवाने दिलंय पण ते छान दिलंय. हा. असं नाही की म्हणजे दिलंय. 2 वर्ष त्यांनी सोडला, अभ्यास केला. काही 1-2 मार्कातच गेला तो. हा, म्हणजे पण मला हे आवडलं की त्याने जॉब करून करतोय ना, हे महत्वाचं. नुसतं हां. परीक्षा देत बसायचं आणि नाही रिकामं 2 वर्ष बसायचं. त्यानं तसं केलं. 2 वर्ष केलं तसं, पण त्याच्या लक्षात आलं की आता ह्यात काही अर्थ नाहीये. आपण ते हम्म. द्यायच्या परीक्षा, जॉब करत असं परीक्षा द्यायच्या हा, असं. हे मग त्याला समजणं गरजेचं आहे. हं. हां.
मग त्यानं सिडॅकमध्ये कोर्स केला आणि सिडॅकमधले त्याला सिडॅक असं गव्हर्नमेंटच कंपनी आहे ना, हा हा. तर त्यात त्याचं पहिल्या ह्याच्यातच सिलेक्शन झालं. अरे वा. हो, त्याचं सिलेक्शन झालं तिथे हा. आणि लागला. पण तरीही त्याचं अजून म्हणणं आहे की मी जॉब करत करतच मी ती परीक्षा देणार आणि मला त्यात यश आलंच पाहिजे. येणार येणार असं येणार, 100% 100% येईल. येणार. हं. फक्त प्रयत्न सोडायचे नाही. हां, मग ते संजय दादा पण म्हणले प्रयत्न सोडायचे नाहीत. होणार. कधी होणार असं विचारायचंच नाही. प्रयत्न करत राहायचं हा. आणि ते 100% होणार आहे. मग ते बरोबर. आता करतोय आता पण 1-2 मार्कात जातंय त्याचं. पण आता काय झालं कंपनीत त्याच्या हं. की आता तो काम अगदी छान म्हणजे प्रोफेशनल छान एकदम एकदम अंगावर घेऊन मनावर घेऊन सगळं करतोय. घरातनं 8ला जातो, तिथं 9 वाजेपर्यंत पोहोचतो. हा संध्याकाळी 9:30 पावणे 10 कधी 9ला येतो घरी. इतकं छान मनापासून तिथं काम करतो. पण बरोबरची मुलं आहे ना हा. तसं नाही करत. म्हणजे त्यांना अजून ते प्रोजेक्ट मधलं काही एवढं जमत पण नाही, कळत एवढं नाही. हे पण करत नाही. हां, हा हा. तरी सुद्धा त्यांना 15%, 16%, 12% दिलं वाढवून पगार. बघा. हा ती हा. त्यांची इन्क्रिमेंट असते काय. तर ह्याला बर. 9% दिलं. मग त्याला वाईट वाटलं म्हणजे असं का? मी एवढं करतोय ना, मग देव स्वामींनी तुझ्या असं का केलं मला? हा 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 हा. मग मला वाईट होणार वाटलं म्हणा. म्हणजे असं असं हां, नाही, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. वेळ यायला लागते. ती हां, मग छोटी ते परीक्षाच असते ती, हां, की तू किती इथे टिकून राहतो बुवा. हां, हां. आपणही कधी पण ना फळाची अपेक्षा न करता मेहनत केली ना ताई, तो हो जॉब ना. आपला जास्त सक्सेस होतो. हो, मग तेच म्हटलं ते फळाची अपेक्षा करायचीच नाही. म्हटलं स्वामींची काय असं त्यावेळेला पण काहीतरी त्यांचं असेल की बाबा हो, तू बघू हेतू आहे त्यातलं काय त्यांचा करतोय. चांगलाच आहे काहीतरी त्याच्या मागचा हेतू. हो, आणि आपल्याला ते देतातच, ते भरभरून देतात हे तुला माहितीच आहे. आणि मला वाईट वाटलं मी देवापुढे बसले म्हटलं स्वामी हे काय केलं? त्याचं मन नाराज झालं ना. आणि त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. मला वाटतं तो स्वामींच्या केंद्रात किंवा मंदिरात जाणारच नाही तो, असं मला वाटत होतं. पण हं. तो तिथं लवकर ऑफिसमधनं लवकर आला. स्वामींच्या केंद्रात जाऊन त्यानं सेवा करून मग घरी आला ताई. अरे वा. हां. बघा किती त्यात छान. त्यात मला आनंद झाला. स्वामी म्हटलं त्याचा हात तुम्ही सोडला नाही. तुमचे खूप धन्यवाद हो म्हटलं. हो त्याचा हो. हात असाच धरून ठेवा त्याला. खरंच नाही हां. धरतीलच. आणि सगळं त्याच्या मनाप्रमाणे होणार बघा ताई. हो ना. हं. आणि इतकं छान अनुभव, इतकं 2 गुंठ जागा घेणं सोपं नाहीये ताई. खूप सोपं शेतीच्या नाहीये. खरंय हां, खरंय. हां. आणि शेतीच्या वस्तीला घेणं खूपच अवघड आहे. खरंय खरंय. हो, आणि ते मिळालं म्हणजे मी स्वामींना सांगायची होणार. की अजून बाबा सगळ्या इच्छा पूर्ण करतील बघा ताई स्वामी. हो. आणि मी होणारच. स्वामींना काय म्हणायचे, आमची परिस्थिती नाही तुम्हाला पण माहिती आहे स्वामी आई. आणि हं. आम्ही जागा घेतोय हां, पण ह्यात आम्ही फसायला नको. आमच्यासाठी योग्य असेल तरच तर आम्हाला हे घ्यायची बुद्धी द्या आणि तुम्ही आम्हाला ह्यात सक्सेस करा. हां, तर हां. झालं म्हणजे छान किती झालं छान, सगळं. किती छान. होणार. हो, अजून छान-छान होत जाणार. खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो. धन्यवाद ताई तुम्ही फोन उचलला ह्यावेळेस. श्री तुमचे स्वामी खूप खूप समर्थ धन्यवाद. ताई. श्री स्वामी समर्थ.